संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं. पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट. पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे तर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री. बीडचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी मीच अजितदादांना विनंती केली होती. दादांनी जबाबदारी स्वीकारली याचा मला आनंद. धनंजय मुंडेंकडून ट्विट करत अजित पवारांचं अभिनंदन. ही अतिशय आनंदाची बाब. अजितदादांना बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलं माहीत. दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमदार सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आशिष जयस्वाल सहपालकमंत्री असणार, तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच. मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार. अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा. सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार. मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवणार. करुणा कपूरनं मुंबई पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम. घरी शिरलेल्या चोरानं सैफ नव्हे तर त्याचा मुलावर हल्ल्याचा डाव आखला होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित. वांद्रे दादर ते गुजरात सैफवर हल्ला करणारा आरोपीचं 5 सीसीटीव्ही फुटेज समोर. हल्ल्यानंतर टी शर्ट बदलून नंतर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याची दृश्य. नंतर गुजरातच्या दिशेनं पळाल्याची माहिती. पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार. निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा. विधानसभा सदस्यांनी निवडणूक आयोगाला नाही तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो. मात्र इतरांनी देखावा पब्लिसिटी नैराश्यातून तयार केलेलं हे फेक नरेटिव्ह आहे. सुनील तटकरेंची उत्तमराव जानकरांवर टीका. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यात टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले. अर्ज पडताळणीत लाडक्या बहिणीवरती अपात्रतेची टांगती तलवार. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे देणं बंद करणार. आधी दिलेली रक्कम सरकार वसूल करणार नाही. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. 10वी-12वीच्या हॉल तिकीटवरील जात प्रवर्गाचा उल्लेख रद्द. बोर्डाकडून दिलगिरी व्यक्त. विद्यार्थ्यांना 23 तारखेला नव्यानं हॉल तिकीट मिळणार.